तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. हा व्लॉग असणार आहे ओझरचा विघ्नेश्वरा मंदिरात आपण चाललेलो आहे आज. तर व्लॉग एकदम छोटा आहे, कारण ह्याच्या जस्ट आधी आम्ही लेण्याद्रीला गेलेलो. तिथं ट्रेक होतं, ट्रेक चढलो, उतरलो, मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. इथं आलो, गाडी लावली, एकदमच जवळ होतं मंदिर होतं. एक अर्ध्या तासाची पाऊण तासाची रांगेत उभं राहिलो, दर्शन घेतलं. एवढंच व्लॉग आहे. व्लॉग काही मोठा नाही आहे, पण सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर व्लॉगला स्टार्ट करूया. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चॅनल तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सपोर्ट करा. मी तुम्हाला जास्तीत जास्त एंटरटेनमेंट आणायची गॅरंटी देतो. मी खूप मजा येणार आहे. एकदा फक्त सबस्क्राईब करा भाई. आयुष्यातलं टेन्शन गायब. चला स्टार्ट करूया ब्लॉगला. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलोय ओझरच्या विघ्नेश्वर मंदिरात. अष्टविनायक मधला हा 7वा गणपती आहे आणि आपण आज इथं आलोय. दर्शन घेऊया. बाकी कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. तर आज जाऊया. गर्दी तर भरपूर आहे आणि साईड व्ह्यूज पण खूप भारीच आहे. तिथं पहिल्यांदा आलोय मी. बघू आता, दर्शन घेऊया आणि मग भेटूया. गर्दी जरा जास्त आहे आज वाटतं, कारण भरपूरच गाड्या लागल्यात. मंदिराच्या बाहेर तर एकदम क्लीन, नीट, भारी आहे. वातावरण भारी आहे एकदम. बघा, चला पट पुढे चला बरं. सोयी या ठिकाणी दर्शन घेता विघ्न उद्यानामधून आपण बाहेर जाणार आहोत. चप्पष्टांचा भयंकर गर्दी आहे आज इथं. खूप म्हणजे खूप अति गर्दी आहे. दर्शन झालेलं आहे. पाऊण एक तासाची लाईन होती. रांगेत थांबलो, दर्शन झालं. इथं एकच आहे की इथं VIP दर्शन वगैरे काही नाही आहे. इकडचं बाहेर तिकडं VIP वगैरे दर्शन काही नाही आहे. जे पण आहे गरीब श्रीमंत सगळे रांगेत आहेत. पण ह्याच्या मंदिराच्या बाहेर जो काका आहे का नाही, असला प्रो रोस्टर आहे का नाही भाई, एक नंबर. असला बोलायला लागलाय भाई, रोस्ट करून मारायला लागलाय. तो म्हणतोय की आयुष्यात तुमच्याकडे जर 25 मिनिटं नसतील तर खूप गांभीर्याची गोष्ट आहे. दर्शन करण्यासाठी फक्त 2 हात, 2 डोळे, 2 पाय एवढंच लागतं. मोबाईल नाही. स्कूल ट्रिप साठी जी सरांनी डिमांड केली होती, परंतु आता ती वेळ नाहीये सर. या ठिकाणी गर्दी प्रचंड आहे आणि 20 मिनिटं 45 मिनिटाची तासिका. संदीप मांडे, आपण दर्शन गाभाऱ्यामध्ये आपल्याला दर्शन झालंय. आता जाऊया वर्ष नेक्स्ट. जे आपण कॅलेंडर इंग्रजी महिन्याचा वापरतो त्यानुसार. भाई एवढा काळा दिसतोय का मी? भयानक. आता गोरा दिसतोय. हा ना, बोलायचं आहे. पण एवढं तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि 2 सेकंदाचा ब्लॉग. 2 सेकंदाचा नाही, जास्त आहे. 2 सेकंदाचा नाही आहे, 5-6 मिनिटाचा झालाय. हा झालाय का नाही? कमेंट मध्ये सांगा किती मिनिटाचा ब्लॉग आहे. एडिट करताना किती कट होणार आहे काय माहित. पण प्रॉपर म्हणजे हे जागा एक नंबर झालंय भाई विषय. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून प्लीज सांगा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सुखी राहा.